नमस्कार. देशातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची एक अतिशय महत्त्वाची बातमी ही समोर आली आहे. खरे तर देशातील 1.2 कोटी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांची प्रतीक्षा आता लवकर संपणार आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा लवकरच वाढवला जाणार आहे. या आठवड्यात सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीची भेट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 53% दराने महागाई भत्ता दिला जात असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा कितीने वाढू शकतो याबाबत एक नवीन अपडेट हे हाती लागलेला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा डीए आणि डीआर मधील वाढीचा निर्णय युनियन कॅबिनेटद्वारे होईल. केंद्रीय मंत्रिमंडळ या आठवड्यात महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पण हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की नवीन डीए हा जानेवारी 2025 पासून लागू होईल. याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळेल आणि त्यांना 2 महिन्याचे थकबाकी देखील मिळणार आहे. अर्थातच महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय या आठवड्यात होणार असला तरी देखील ही वाढ जानेवारी 2025 पासूनच लागू असणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा एका वर्षात 2दा महागाई भत्ता हा वाढवला जातो. एक मार्च महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात दरवर्षी महागाई भत्ता हा सुधारित केला जातो आणि मार्च महिन्यात सुधारित होणारा महागाई भत्ता हा जानेवारी महिन्यापासून आणि ऑक्टोबर महिन्यात सुधारित होणारा महागाई भत्ता हा जुलै महिन्यापासून लागू होतो. यानुसार मार्च महिन्यात सुधारित होणारे महागाई भत्त्याचे दर जानेवारी 2025 पासून लागू होणार आहेत. गेल्या वेळी म्हणजेच ऑक्टोबर 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 3% वाढवण्यात आला होता. त्यावेळी हा महागाई भत्ता 50% वरून 53% एवढा झाला आणि ही वाढ जुलै 2024 पासून लागू करण्यात आली. दरम्यान आता या आठवड्यात पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढणार आहे. ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता वाढ निश्चित केली जाणार आहे. सध्याच्याला जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीतील ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या आकडेवारीनुसार ही महागाई भत्त्याची वाढ ही निश्चित ठरते. मात्र यावेळी आकडेवारीनुसार डीए मध्ये केवळ 2% वाढ होण्याची शक्यता आहे, जी गेल्या 7 वर्षात सर्वात कमी वाढ असेल. जुलै 2018 पासून सरकारने प्रत्येक वेळी डीए कमीत कमी 3% किंवा 4% वाढवला आहे. काही प्रसंगी तिथे आणखीन वाढ झालेली आहे. मात्र यावेळी महागाई भत्ता फक्त 2% वाढण्याचा अंदाज आहे. म्हणजेच महागाई भत्ता 53% वरून 55% पर्यंत जाणार आहे. असे झाल्यास गेल्या 7 वर्षातील ही सर्वात कमी महागाई भत्त्याची वाढ ठरणार आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.